2च दिवसापूर्वी एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांनाच मिळाली. जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण राज्याला एक मिळालेली आनंदाची बातमी म्हणजे दाजीपूर अभयारण्य हे सफारीसाठी खुलं झालेलं आहे. ही बातमी बघता-बघता व्हायरल झाली. सध्या मी आता दाजीपूरच्या जे काही सफारीची जी गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसलेलो आहे. कालपासून म्हणायला गेलं तर 24 ऑक्टोबरपासूनच ह्याला सुरुवात झालेली आहे. मगाशी आपण जे काही बघितलंत पर्यटकांचा ओघ इथं वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय. इथं आलेले ज्या सफारीसाठी जे काही पर्यटक आहेत, त्या पर्यटकांची आपण त्या प्रतिक्रिया घेणार आहोत. त्याचबरोबर येथील असणारे स्थानिक नागरिक असतील किंवा गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टे असतील, यांनी मागणी केली होती आणि त्या मागणीला यश आल्यानंतर पर्यटकांचा ओघ इथं वाढलेला आहे. नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना कशा पद्धतीचा आनंद इथं घेता येतोय आणि इथं जे काही चालक असणारे आहे किंवा स्थानिक जे काही व्यावसायिक आहेत, त्यांनासुद्धा या संधीचा कसा फायदा होतोय, या रिपोर्ट आपण ह्या बातमी याच्यातून घेणार आहोत या रिपोर्टमधून. 2च दिवसापूर्वी जी दाजीपूरची जंगल सफारी चालू झाली, त्या सफारीमधली ही जी गाडी आहे, या गाडीमध्ये मी सध्या आहे आणि माझ्याबरोबर जे पर्यटक आलेले आहे या सफारीचा आनंद घेण्यासाठी, त्यांच्याशी आपण बोलूया. काय सांगाल, तुम्ही आत्ताच जंगल सफारी करून आलाय, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. इनफॅक्ट इट वॉज अ व्हेरी डिफरंट अँड ऑल टुगेदर अ व्हेरी होलसम एक्सपिरियन्स. कारण आम्ही शहरातून येतो आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात, तर त्यांनी खूप जास्त अशी सविस्तर आम्हाला माहिती दिली की कुठली झाडं आहेत, कुठले प्राणी वेगवेगळे असतात तिकडे. आणि ॲक्च्युली आम्ही पण असा विचार करून आलेलो की पावसामुळे आम्हाला बघायला मिळेल नाही मिळेल, बट आम्हाला आता खरंच खूप आनंद होतो आहे की सगळे पॉईंट्स ऑलमोस्ट आमचे कव्हर झालेत आणि बघायला पण मिळालं आहे. सो तुम्ही कसा आनंद घेतला? खूप छान वाटलं. पहिल्यांदाच आलात? हो. तुम्ही सर? हो, पहिल्यांदाच. पहिला चांगला असा अनुभव. एकंदरीतच इथल्या ग्रामस्थांनी आणि गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टी यांनी मागणी केल्यानंतर ही दाजीपूरची जंगल सफारी चालू झाल्यानंतर हे पर्यटकांचा जो काही आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतोय. जंगल सफारी करण्यासाठी जे चालक इथं आहेत त्या चालकांच्याबरोबर बोलूया. नेमकी जंगल सफारी झाल्यानंतर त्यांचा आनंद नेमका काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, जंगल सफारी करताय, गेले बरेच वर्ष करताय, जंगल सफारी चालू केली शुक्रवारीपासून, आता काय वाटते तुम्हाला? आम्हाला खूप आनंद झाला आहे जंगल सफारी चालू झाल्यावरती. पण तो पण आपला हाफ मूड झाला आहे की काल पाऊस अचानक लागल्यामुळे जंगल सफारी स्टॉप करता आली. आपल्या आता देवाकडे एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर पाऊस कमी होऊन देत आणि उद्यापासून जंगल सुरू होऊन देत आपलं. एकंदरीतच तुमच्या इथल्या ग्रामस्थांची आणि गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टी यांची मागणी होती की जंगल सफारी चालू करा, कारण इथं व्यवसाय हा सगळा या सफारीवरच चालतोय. आता चालू झालेलं आहे, त्यांचं कसं तुम्ही अभिनंदन कराल? त्यांचं आम्ही आमच्या जे ग्रामपरिस्थिती विकास समिती आहे त्यांच्यामार्फत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे आमचं जंगल चालू करण्यासाठी त्यांनी पुढारपण घेतलं, याच्याबद्दल त्याचं आम्ही सगळ्यांचंच आभारी आहोत. जंगल सफारीसाठी हे असणारे हे सर्व चालक आहेत, चालकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात. दादा, जंगल सफारी चालू झाले, काय वाटतं एकंदरीत? बरेच दिवस बंद होती, आता चालू झाली, 2 दिवसापूर्वी आनंदाची बातमी मिळाली, काय वाटतं? चालू झाली ही आनंदाचीच बातमी होती, पण निसर्गापुढे काय चालत नाही आमचं. रोड पण आमचा कसा थोडा मातीचा असल्यामुळे ते होऊ शकत नाही. 10 किलोमीटरचा पीच झाला होता रोड, तिथपर्यंत गाडी जाऊ शकते, पण त्याच्यापुढे रोड बनलेला नाही अजून. ते झाल्यावरती जरी पाऊस पडला तरी गाडी शेवटपर्यंत जाऊ शकते. इथल्या स्थानिक नागरिकांची आणि गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टी यांनी मागणी केली, मागणीला यश आलं आहे, त्यामुळे तुमच्या रोजगारालाही आता हातभार लागला, काय वाटतं त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो आहे. अशीच म्हणजे पर्यटनाविषयी नेत्यांना उत्सुकता असावी आणि आम्हाला पण रोजगार मिळेल याची, म्हणजे आम्ही समितीतर्फे कामाला आहोत, पण आम्हाला पण रोजगार मिळावा. पण आता हे आनंद होतोय? आनंद होतोय. हां, सफारीसाठी आता हे सज्ज झालेले हे पर्यटक आहेत, पर्यटकांच्या बरोबर बोलूया. आता तुम्ही आतमध्ये जंगलामध्ये चालला आहात, कसं वाटतंय एकंदरीत? छान वाटतंय, एक्साइटमेंट आहे. बघायचंय, बघू आता. जंगल पावसाळ्यामुळे बंद होतं, काल 2 दिवसांपूर्वी जंगल चालू केल्याने आज तुम्ही येताय पहिल्यांदाच. एकंदरीत तुम्ही फॅमिली सोबत आलाय, कुठून आलाय, काय सांगा? आम्ही पन्हाळ्यावरून आलोय. बरं. पन्हाळगड तिथून आलोय आणि बाहेरून फिरूनच आलोय आता मालवणवरून येताना, आणि एक्साइटमेंट आहे, बघूया. दरवर्षी येता? दरवर्षी नाही, आम्ही पहिल्यांदा आलोय यावेळी. आता इथं पण आल्यापर्यंत बघितला सगळा निसर्ग, काय सांगाल इतर लोकांना, हे पर्यटन कसं आहे? छान आहे, प्लेस सगळी खूप सुंदर आहे. म्हणजे इथला निसर्ग, हवा खूप स्वच्छ आहे, छान आहे, सुंदर आहे. जंगल सफारी चालू झाली ही जरी बातमी आनंदाची असली तर त्याचा जास्त आनंद इथल्या व्यावसायिकांना झालेला बघायला मिळतोय. आपल्यासोबत इथले व्यावसायिक आहेत, ते व्यावसायिकांच्याकडून घेऊयात.
माहिती की बाबा त्यांना ही जंगल सफारी चालू झाल्यानंतर कसा आनंद होतोय. ताई नमस्कार. हा नमस्कार. जंगल सफारी चालू झाली 2 दिवसापूर्वी, काय वाटते, आनंद कसा, उत्साह आहे? आनंद उत्साह खरोखर चांगला आहे, बरं वाटायला लागले. जवळजवळ 1 जूनपासून सगळं शांत होतं, लोकांचा उदरनिर्वाहाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या स्टॉप होत्या. आता बऱ्यापैकी पर्यटकांचा प्रतिसाद यायला लागल्यामुळं लोकांना रोजगारी उपलब्ध झालेली आहे. स्थानिक तुमचे ग्रामस्थ असतील किंवा अभिजित ताई शेट्टे असतील, यांनी मागणी केली आणि त्या मागणीला यश आलंय, त्यांच्यासाठी काय सांगा? त्यांचं खूप खूप आभार, कारण की त्यांच्यामुळं सफारी सुरू झाली, जंगल ओपन झालं, लोकांचा उदरनिर्वाह चालू झाला. येणाऱ्या पर्यटकांसाठी काय आव्हान कराल तुम्ही? यावेत भरपूर करून, जेणेकरून आम्हाला चांगला सगळ्यांना रोजगार उपलब्ध होईल. इथे काका आहेत, काकांच्या सोबत बोलूयात आपण. काका, 2 दिवसापूर्वी जंगल सफारी चालू झाली, आनंद कसा आहे तुमचा? अगदी आनंदाची गोष्ट आहे की एकदम मस्तपैकी जी आमची अपेक्षा होती, ज्या गोष्टीसाठी वाट बघत होतो ती गोष्ट पूर्ण झाली. आणि अभिजित तायटे साहेबांनी जी गोष्ट मागणी केली त्या पद्धतीने ते गोष्टी मिळाल्या. जी गोष्ट नियमात बसत होती, 1 तारीखला 1 नोव्हेंबरला चालू करायचं होतं जंगल, साहेबांनी बोलल्यामुळेच आपले जे फॉरेस्टचे जे साहेब आहेत त्यांनी त्या परमिशन दिल्या आणि त्या गोष्टी पूर्णत्वास नेल्या. त्याच्यामुळे पर्यटक लगेच आले, लोकांचा रोजगार निर्माण झाला, ज्या ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या गोष्टी पूर्ण झाल्या. आणि त्याच्यामुळं सगळ्यांना ऑलओव्हर जेवढे पर्यटनावरती अवलंबून आहेत तेवढ्या सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळाला आणि त्या गोष्टी ते करायला लागलेत आता. आणि धंद्याच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायला लागलं तर बऱ्यापैकी सगळ्यांना रोजगार जो पाहिजे होता तो आता मिळायला लागला सगळ्यांना. एकंदरीतच जर बघायला गेलं तर दाजीपूरची जी जंगल सफारी चालू झाल्यामुळे पर्यटकांमध्ये असतील किंवा स्थानिक इथले व्यावसायिक असतील किंवा हे जीप सफारीचे जे चालक आहेत त्यांचा आनंद हा चेहऱ्यावर बघण्यासारखा होता. आणि इथले स्थानिक जे काही नागरिक आहेत किंवा गोकुळचे संचालक अभिजित ताई शेट्टे आहे यांच्या मागणीला यश आलेलं आहे. या मागणी यश आल्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. असंच इथल्या राधानगरी असतील किंवा दाजीपूर असतील या अभयारण्याला भेट द्यावी असे स्थानिक इथले जे नागरिक आहेत किंवा व्यावसायिक आहेत किंवा जीप चालक आहेत यांनी आव्हान केलेलं आहे. कॅमेरामन उत्तम पाटीलसह मी मिलिंद कांबळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.